दुम दुम में दम नहीं, अब खैर मांगो जान की, ऐ जफर अब ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान. 1857चा हा उठाव, यात इंग्रजांना सर्वाधिक भीती कोणाची वाटत होती? पूर्णपणे नानासाहेब पेशवे. दौलतराव शिंद्यांनी स्वतःचं सैन्य राणीवरती पाठवलं आणि आताचे सिंधिया. सिंधिया. इंग्रज इतिहासकारांनी राणी झाशीबद्दल हे लिहून ठेवलेले आहे की ह्या सगळ्या बंडखोरांच्यात ती एकमेव पुरुष होती. खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल कंपनी सरकार का. आज तुम्ही जर का इंटरनेटवरती गेलात आणि ईस्ट इंडिया कंपनी हे जर का शोधलं तर त्याची मालकी एका भारतीयाने. नमस्कार, लोकशाही मराठीच्या शौर्यगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि त्याच निमित्ताने आपण 1857च्या उठावाबद्दल म्हणजे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि या निमित्ताने आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री सर. नमस्कार सर. नमस्कार सर. आणि शौर्यगाथाच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय मी. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलावलं आणि हा विषय दिलात की या विषयावरती बोला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सर. आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत 1857चा उठाव, ह्या उठावासंबंधित माझा पहिला प्रश्न आहे की हा उठाव सैनिकांचं बंड होता की स्वातंत्र्य समराची एक सुरुवात होती, एक सुरुवातीची नांदी होती? काय तुम्ही कशा पद्धतीने पाहता याच्याकडे आणि काय इतिहास काय म्हणतो याबद्दल? इंग्रजी इतिहासकारांनी ह्याला म्युटिनी म्हटलं, इंग्रजी इतिहासकारांनी याला रेबेलियन म्हटलं. आपल्याकडे सुद्धा अनेक इतिहासकारांनी ह्याला शिपायांचं बंड असं म्हटलं गेलं. पण एकंदरीत जर का बघितलं तर हा एकत्रितपणे केलेला स्वातंत्र्यासाठीचा पहिला प्रयत्न होता. लक्षात घ्या, 1757ला प्लासीची लढाई झाली आणि पूर्व भारताचा बराचसा भाग हा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. पण 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या काळात भारतातल्या विविध प्रांतात जवळपास 90 उठाव झाल्याची नोंद म्हणजे इतिहास आपल्याला देतो. 1857च्या आधी सुरू झालेले बंड होते? हो. याच्या आधी 1757 मध्ये ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीनं, रॉबर्ट क्लाईव्ह हा त्यांचा गव्हर्नर होता, त्यांनी बंगाल प्रांत ताब्यात घेतला. त्याच्यानंतर 1763ला तिथं संन्याशांचा उठाव झाला, फकीरांचा उठाव झाला. संन्याशी म्हणजे जसे आपण कुंभमेळ्यात साधू संत पाहतो, हो, नागा साधू पाहतो, म्हणजे त्यांचाच हा उठाव होता. हो. तसे त्याला संन्याशांचाच उठाव असं म्हटलं जातं. आणि त्या ऑर्गनाइज होता की स्वतः संन्यासांनी मिळून केलेले हे हा उठाव होता? कसं होतं म्हणजे याचा पार्श्वभूमी? अशी भारतीय जनतेनं गुलामगिरी कधीच सहन केली नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला हे लक्षात आलं की हे परकीय आपल्यावरती राज्य करायला लागलेले आहेत, खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल कंपनी सरकार का, हे ज्या वेळेला यायला लागलं त्यावेळेला त्यांचं वर्चस्व या समाजाला सहन झालं नाही. आणि त्याच्यामुळे संन्याशांनी ह्याला प्रथम चालना दिली. त्याला त्याच्यामुळे ह्या उठावाला संन्याशी उठाव असंच म्हटलं जातं. हे झालं. पुढे मराठेशाही 1818ला संपली. पण मराठेशाही संपली ही शेवटची होती, म्हणजे इंग्रजांना लढा देणारी किंवा ताकद म्हणून एक मोठं वर्चस्व निर्माण करणारी मराठेशाही एकटीच होती. अगदी बरोबर. आपला मराठी समाज जो होता, मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला आणि शेवटी 1818ला दुसऱ्या बाजीरावाचा पराभव होऊन इंग्रजांचं राज्य इथे स्थापन झालं. त्याच्यानंतर कोणी त्यांना म्हणजे टक्कर देणार असं कोणी भारतात उरलं नव्हतं. हो, बरोबर आहे. पण असं असताना सुद्धा खानदेशात भिल्ल होते, नाशिकमध्ये कोळी होते, पश्चिम महाराष्ट्रात रामोशी होते. या वेगवेगळ्या जाती जमाती एकत्र आल्या आणि त्यांना कडवी लढत दिली. पण दुर्दैवानं त्यांचे संख्याबळ कमी पडलं, नेतृत्व कमी पडलं आणि इंग्रजांनी शेवटी त्यांच्यावरती विजय मिळवला आणि त्यांच्या पुढाऱ्याने फार मोठमोठ्या शिक्षा दिल्या किंवा मारून टाकलं, फासावरती दिलं.
म्हणजे 1857च्या आधी अशा प्रकारचे उठाव इंग्रजांविरुद्ध भारतात होत होते. हो. पण ते संघटित नव्हते, वेगवेगळ्या पद्धतीने होत होते. अगदी बरोबर आहे. पण सर आता आपण त्याच मुद्द्याकडे आलो, 1857 मध्ये जो उठाव झाला त्याची मुख्य कारण काय होती? कारण आधीचे उठाव तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत होते, पण हा बऱ्यापैकी एक संघ उठाव करण्याचा निर्णय झाला होता. याची मागची कारणं काय होती? 1857चा उठाव झाला त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण इंग्रजी राजसत्ता किंवा परकीय राजसत्तेविरुद्धचा एक असंतोष हा होता. तात्कालिक कारणं त्याला झाली, त्या काळात पडलेला दुष्काळ होता. त्याच्याच बरोबर इंग्रजांनी जी नवीन शस्त्रास्त्र आणली, त्या शस्त्रास्त्रात वापरली जाणारी जो दारुगोळा होता, काडतुसं होती. काडतुसात मोठ्या प्रमाणावरती असा समज आला की ह्याच्यात डुकराची चरबी आणि गायीची चरबी वापरली जाते आणि ते काडतूस असं होतं, हे करताना तोंडानं उघडायला चेतून करायला लागायचं. आणि मुसलमानांना डुक्कर निषिद्ध, हिंदूंना गाय ही प्राणापेक्षा जास्त प्रिय आणि त्याची चरबी आपण हे करतोय. त्याच्यामुळे सैनिकांच्या तो असंतोष निर्माण व्हायला लागला. पण ती गोष्ट खरी होती का ती फक्त अफवा होती? नाही, ही गोष्ट निश्चित खरी होती. ही गोष्ट निश्चित खरी होती. आणि त्याच्याच वेळेला मग झालं इंग्रजांना काय, ही गोष्ट माहीत असताना इथे म्हणजे लोकांच्या भावना, सेंटिमेंट्स माहीत असताना सुद्धा अशा प्रकारचं कारतूसला तरवी लावण्याचा प्रकार का घडला? म्हणजे ह्याच्या मागे काही लॉजिक्स होतं? आम्ही सर्व सत्ताधीश आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही सांगतो तेच करायचं. हं. हा एक त्यांचा अरेरावीपणा होता आणि तो त्यांनी पुढे रेटला. असं नाही की इंग्रज लष्करातल्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना याच्याबद्दल सावध केलं नाही. कर्नल स्कॉट म्हणून एक आहे, त्यानं आपल्या वरिष्ठांना पत्र लिहिलेलं होतं आणि पत्र लिहून असं करू नका, याच्यामुळे सैन्यात असंतोष पसरतोय, हे सांगितलेलं होतं. सावधगिरीची सूचना दिलेली होती. परंतु आपलं कोणी वाकडं करू शकणार नाही, ही एक भावना त्यांच्यात प्रबळपणे निर्माण झालेली होती. मग चला, मला ह्यालाच धरून एक प्रश्न आहे की जर कारतुसांचा हा प्रश्न निर्माण झाला नसता तर इंग्रजांच्या पदरी असलेलं भारतीय सैन्य, म्हणजे भारतीय लोक जी सैनिक म्हणून काम करत होते, त्यांनी उठाव केला नसता का? उठाव झाला असता, निश्चित झाला तरी असता. झाला असता उठाव. कारण लक्षात ठेवा, भारतीय समाजानं गुलामगिरी कधीही सहन करून घेतलेली नव्हती आणि त्याच्यामुळे आपलं अस्तित्व राखण्यासाठी भारतीय समाजानं आज ना उद्या या सैनिकांनी उठाव केलाच असता. 57च्या ऐवजी कदाचित अजून 5 वर्षांतर झाला असता. इंग्रज अधिकाऱ्यांची त्या काळातली पत्र आहेत की एका गावातून काही फकीर येतात, संन्यासी येतात, चपात्या वाटल्या जातात आणि रक्तकमळ दिलं जातं. हे काहीतरी गूढ आहे आणि आपण ह्याचा शोध घेतला पाहिजे. रक्तकमळाबरोबर एक संदेश असायचा, सब लाल हो जाएगा. आणि त्या ह्याच्यात एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात हा संदेश पसरत होता. आणि गावागावातले लोक चपात्या आल्या की त्या चपात्या प्रसाद म्हणून आपल्याकडे ठेवून घ्यायचे, नवीन चपात्या बनवल्या जायचा आणि तो संदेश पुढच्या गावाला पाठवला जायचा. अरे वा. आपण म्हटलं की संदेशवहनाची काम, दळणवळणाची साधनं कमी होती, संदेशवहनाची साधनं कमी होती, पण त्या काळातल्या संन्याशांनी, फकीरांनी, बैराग्यांनी हे संदेशवहनाचं काम अप्रतिमपणे केलं आणि इंग्रजांना त्याचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. अजिबात त्यांना त्याचा ठाव ठिकाणा नव्हता की काय होतंय. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला 1857चा उद्रेक पहिल्यांदी झाला त्यावेळेला इंग्रज प्रथम हबकले. काय कारण झालं असं की त्याच्यामुळे ह्या उठावातून जे आउटपुट निघायला पाहिजे होतं ते निघालंच नाही? हा उठाव फसला. तुम्ही यशापयश, मी परीक्षेत पहिला आलो म्हणजे मी यशस्वी झालो असं जर का म्हणालात तर येस, तो उठाव फसला. पण ह्या उठावानं एक स्वतःबद्दलची स्वजागृती जी होती ती फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली.
इंग्रजांनी कालांतरानं पुढे एवढं प्रचंड हत्याकांड केलं की त्याच्यामुळे सगळे हबकून गेले. म्हणजे एवढे हबकून गेले की पुढे विष्णू कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की भारत एक थंड गोळा झाला. एवढे सर्व ठिकाणी इंग्रजांनी दहशत निर्माण करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्राणहानी केली, जीवितहानी केली, वित्तहानी केली, आणि त्याच्यामुळे सगळेच सर पण हबकले. एक सामान्य प्रश्न आहे, आजही जेव्हा आपण ह्या विषयावर बोलतो तेव्हा जो आताची पिढी आहे, यंग पिढी आहे, आपण जेनझी म्हणू किंवा मिलेनियर्स म्हणू, कोणी, त्यांना असाच प्रश्न पडतो की ब्रिटिशांची संख्या फार कमी होती. म्हणजे इंग्लंड पाहायला गेलं तर फार मोठा, मुंबई महाराष्ट्रापेक्षा काय मोठा नाहीये, फारच छोटा भाग आहे. त्याच्यातले काही लोक येऊन इथे भारतावर राज्य करतात, एक कंपनी निर्माण करतात, त्याची इतकी प्रॉपर प्लॅनिंग करतात की ते भारतासारख्या करोडो लोकांवरती राज्य करतात. तिथे मुघलही आहेत, हिंदूही आहेत, राजपूत आहेत, सिख आहेत, पंजाबी आहेत. म्हणजे लढवही पूर्णपणे पक्का बघायला गेलं तर भारत स्वतः लढायला उतरलं सगळ्यांच्या मागे, तर अख्ख्या जगात कोणी असं समोर उभं राहणार नाही की या शक्तींच्या समोर लढेल. इतके डेंजर लढणारी माणसं आपल्याकडे होती. पण ते इंग्रजांच्या 30-40 हजार लोकांसमोर आपण आपला देश इतके वर्ष पारतंत्र्यात गुलामीत अडकून राहिला आणि इतके प्रकारे कत्तल लोकांची केली झाली. म्हणजे आपली काय मेंटॅलिटी होती, आपण का अशा गुलामीमध्ये एवढे वर्ष अडकून त्याला राहिलो? विविध कारण आहेत. त्या समाजानं वैज्ञानिक शिक्षणाची कास सोडलेली होती. एका विशिष्ट पठडीतनच शिक्षण देणं चालू होतं. पण हे शिक्षण सुद्धा मुठभर लोकांच्या हातात होतं. सगळाच समाज काही शिकत नव्हता. स्वामीनिष्ठा हा मोठ्या प्रमाणावरती प्रकार होता. राष्ट्र ही संकल्पना कोणात नव्हती. मी ज्याच्याकडे काम करायचो माझी निष्ठा त्याच्याबरोबर. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यात प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठी काही ना काही त्यावेळेचे राजे म्हणा, महाराजे म्हणा, राजवाडे म्हणा, जमीनदार म्हणा, ते माझी भूमी मला सुरक्षित ठेवायची आहे किंवा तेवढी मला हवी आहे, तेवढ्यासाठी मला लढायचंय. एक राष्ट्र विचारसरणीच नव्हती की एक राष्ट्र आहे, एक देशासाठी लढूया आपण, असं काही नव्हतं कोणाला. तसं हे झालेलं नव्हतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि म्हणून ज्या वेळेला शिपायांनी याच्यात मोठ्या प्रमाणावरती भाग घेतला म्हणून त्याला शिपायांचं बंड असं म्हटलं गेलं. पण सर याच्यामध्ये एक म्हणजे जसं एक डोक्यात एक विचार येतोय की 1857चा उठाव सैनिकांनी केला, संस्थानिक पण सोबत होते, पण संस्थानिकांचा त्याच्यात स्वार्थ होता की त्यांच्या राज्यापुरता त्यांना तो करायचा होता, की याच्यामागे त्यांच्या मनातही इंग्रजांविरुद्ध असंतोष होता की त्यांनाही इंग्रज नको होते? काय त्याच्या मागची काही इतिहासामध्ये? सगळ्यांनाच इंग्रज नको होते. हे थोडंसं मागे बघून वळलो आणि बघितलं तर इंग्रजांची त्यावेळची राजनीती कशी होती. त्यांनी प्रत्येक संस्थानिकांच्या बरोबर करारमदार केले होते. आणि हे करारमदार झाल्यानंतर यांच्यातला एखादा संस्थानिक ज्या वेळेला निपुत्रिक मरायचा त्यावेळेला ते संस्थान खालसा करायचं धोरण लॉर्ड डलहौसीनं सुरू केलं. उदाहरणार्थ झाशी घ्या. बरोबर. इंग्रजांनी सांगितलं आम्हाला दत्तक विधान नामंजूर आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पती गेल्यानंतर सुद्धा दत्तक घेणं हे समाजाला मान्य होतं, ते रूढीप्रिय होतं. आम्हाला हे, आणि इंग्रजांनी फौज पाठवली झाशीकडे. बरोबर. आणि इंग्रज अधिकारी राणीच्या दरबारात येऊन राणीला सांगितलं की झाशीचा ताबा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्यावेळेला राणीनं त्याला खराबी जबाब दिलेला आहे, मेरी झाशी नाही दूंगी. अनेक संस्थानिकांच्या बाबतीत असंच झालं. नानासाहेब पेशव्यांचं घ्या. नानासाहेब पेशवे हे बाजीराव दुसरा, श्रीमंत पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र. बरोबर. दुसऱ्या बाजीरावांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला नानासाहेब पेशव्यांनी अर्ज पाठवला की मला पेशव्यांची म्हणून नियुक्ती करा, त्याप्रमाणे मान द्या. इंग्रजांनी सांगितलं नथिंग डुईंग. तुमचे वडील गेले, आमचे त्यांच्याबरोबरचे करारमदार संपले. इकडे खाली साताऱ्यात प्रतापसिंह महाराज आहेत. प्रतापसिंह महाराजांना गादीवरून काढून टाकण्यात आलं.
ह्या सगळ्यांनी आपला एक वकील रंगो बापूजी गुप्ते ह्याला थेट इंग्लंडमध्ये पाठवलंय. नानासाहेब पेशव्यांनी स्वतःचा वकील अझीमुल्ला ह्याला इंग्लंडमध्ये पाठवलाय आणि इंग्लंडच्या राणीकडे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याकडे दाद मागायचा आणि स्वतःवरचा अन्याय दूर करायचा प्रयत्न केला. मग याचा काही फायदा झाला की नाही, त्यांना काही यश मिळालं नाही. शेवटी ते परत आले आणि त्या ह्याच्यात मग नंतर हळूहळू आपण इंग्रजांच्या विरुद्ध उभं राहू शकतो का याची चाचपणी कुठेतरी करण्यात आली असावी. लिखित स्वरूपात आपल्याला ह्या गोष्टी कुठेच मिळत नाहीत. नानासाहेब पेशव्यांनी कुठे लिहून ठेवलेलं नाहीये की मी असं केलं आणि मी तसं केलं किंवा मला असं करायचं होतं, हे असं काही. पण नंतरच्या काळात नानासाहेब पेशव्यांनी आपले दूत हे भारतभरातल्या सगळ्या राजे राजवाड्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना विनंती केली की आम्ही स्वातंत्र्यासाठी काही प्रयत्न करणार आहोत, तर त्याला तुमचा पाठिंबा असावा. म्हणजे ह्या उठावाचे मास्टर माइंड खऱ्या अर्थाने नानासाहेब पेशवेच होते. अगदी निश्चितपणे हे सांगता येतं की ह्या उठावाचा प्रमुख सूत्रधार जो आहे, मास्टर माइंड जो आहे, हे धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे हेच होते. नानासाहेब पेशवे आहेत, तात्या टोपे आहेत, तुम्ही राणी लक्ष्मीबाईंचा उल्लेख आता केलाच. ते ह्यांच्या योगदानांकडे कसं बघतात? स्वातंत्र्य समराचा बिमोड झाल्यानंतर इंग्रज इतिहासकारांनी राणी झाशीबद्दल हे लिहून ठेवलेले आहे की ह्या सगळ्या बंडखोरांच्यात ती एकमेव पुरुष होती. म्हणजे सुभद्रा कुमारी चौहानांनी जे लिहिलेलं आहे, सन 57 में चमक उठी वो तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी, हे आजही आपल्या शाळेत शिकवलं जातं. राणी त्या काळात एवढी लोकप्रिय होती की ज्या वेळेला हा सगळा सेना सांभार घेऊन ती ग्वाल्हेरला गेली, त्यावेळेला ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी, दौलतराव शिंदे होते, दौलतराव शिंद्यांनी स्वतःचं सैन्य राणीवरती पाठवलं आणि आताचे सिंधिया बरोबर त्यांनी सैन्य राणीवरती पाठवलं. पण राणी समोरनं येतीये म्हटल्याबरोबर या सैन्यानं त्यांना दिलेल्या ऑर्डर्स नाकारून ते सैन्य राणीलाच जाऊन मिळालं आणि शेवटी सिंधियानं तिथनं पळून जायला लागलं आणि ग्वाल्हेरचा किल्ला हा नानासाहेब पेशवे आणि राणी यांच्या ताब्यात आला. नानासाहेब पेशव्यांचा पेशवे म्हणून जो राज्याभिषेक झालेला आहे तो बिठूरला न होता ग्वाल्हेरच्या किल्ल्यात झालेला आहे 1857च्या सुमाराला. एक प्रेक्षकांसाठी स्पेशली सिंधिया म्हणजे बाजीरावांच्या काळातले शिंदे घराणं, त्यांना आता आपण सिंधिया म्हणून ओळखतो, तो अपभ्रंश आहे. ऍक्च्युअली ते शिंदे आहेत आणि मराठी आहेत. सगळेचे सगळे हे सगळे बाजीराव पेशव्यांच्या बरोबर उत्तरेत गेले आणि त्यांनी तिथे आपापले राजवाडे, आपापले संस्थान निर्माण केली. बुंदेले गेले, त्यांचं नाव होतं खेर, पण बुंदेलखंडात फार काळ राहिले म्हणून त्यांचं नावच पडलं बुंदेले. होळकर होते, शिंदे होते, अनेक मराठी लोक तिकडे गेले, तिथे स्थायिक झाले, तिथले राज्यकर्ते झाले. सर, आपलं विषयांतर होते पुन्हा आपल्या 1857च्या उठावावरती आपण येऊया. माझा पुढचा प्रश्न, आपण बादशाहपर्यंत पोहोचलेलो आहोत, तर मला बादशाहांसंबंधित माझा प्रश्न आहे. बहादूर शाह जफर ह्यांना प्रतिकात्मक ठेवूनच हा उठाव का करण्यात आला? ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता की हा एक योग्य निर्णय होता पेशव्यांचा, नानासाहेब पेशव्यांचा किंवा उठाव करणाऱ्यांचा? नाही, ते बादशाह आहेत, एम्परर ऑफ इंडिया. सगळ्यांनी त्यांना ती मान्यता दिलेली आहे. पेशवे सुद्धा त्यांना बादशाह मानतायत. आणि कसं झालं, या उठावाला सुरुवात कशी झालेली आहे तुम्हाला सांगतो. या उठावाला सुरुवात झालेली आहे मार्च 1857 मध्ये सुरुवात झाली आहे. ती कुठे? तर बराकपूरला, कलकत्त्यात. कलकत्त्याजवळचं एक उपनगर आहे, 25-30 किलोमीटरवरचं. तिथे छावणी आहे. त्या छावणीत मंगल पांडे नावाचा एक शिपाई आहे. 28 मार्च, टू बी प्रिसाइज 28-29 मार्च या दिवशी तो पलटण, ज्या वेळेला कवायत सुरू होती त्यावेळेला तो अचानक उठला, स्वतःची बंदूक काढली आणि लेफ्टनंट बॉ आणि लेफ्टनंट ह्युसेन या दोघांना त्यानं गोळ्या घातल्या.
ओके. आणि आपल्या साथीदारांना आवाहन करायला सुरुवात केली की चलो साथियों उठो, ये फिरंगियों को खिलाफ हम लोग बगावत करेंगे. म्हणून तेवढ्यात अजून 2 ऑफिसर्स आले. व्हीलर म्हणून एक ऑफिसर आला आणि त्यानं सांगितलं याला पकडा. कोणी पुढे येईना. यानं 2 सैनिकांना सांगितलं तुम्ही जर का त्याला पकडलं नाहीत तर मी तुम्हाला कोर्ट मार्शल करीन, तुम्हाला गोळ्या घालीन. मंगल पांडे पकडला गेला. 9 एप्रिल 28-29 मार्चला पकडलं. 9 एप्रिलला त्याला कोर्ट मार्शल करून त्याला फासावरती दिलं. कलकत्त्यात असं असं झालेलं आहे ही बातमी उत्तर हिंदुस्थानात यायला 1 महिना गेला. ओके. तोपर्यंत सगळ्या कॅन्टोन्मेंट्समध्ये म्हणजे छावण्या ज्या होत्या, मीरत म्हणा किंवा मेरठ म्हणा, तिथे एक मोठी छावणी होती आणि इथे हिंदी सैनिकांची 85वी पलटण होती. या पलटणीतल्या सैनिकांनी काडतुसं घ्यायला नकार दिला. नकार दिला म्हटल्याबरोबर त्यांच्यावरती कोर्ट मार्शल करण्यात आलं. त्यांना अत्यंत अपमानास्पद स्थितीमध्ये त्यांच्या अंगावरची गणवेश काढून घेण्यात आला, त्यांची बिरुदं काढून घेण्यात आली आणि पायात बेड्या घालून त्यांना कैदखान्यात पाठवण्यात आलं. हे बघितल्यानंतर सैनिकांच्या मनात अजूनही राग निर्माण झाला की अरे आपल्या सहकार्याची अशी अवहेलना होतीये, आपण याचा बदला घेतला पाहिजे. आणि म्हणून 8 एप्रिलला रात्री तिथल्या एका मंदिरात, ते विठ्ठलाचं मंदिर होतं, ओके, त्याला आजही मेरठमध्ये काली पलटण का मंदिर म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपापसात ठरवलं की उद्या रविवार आहे, तर उद्या या इंग्रजांच्यावरती आपण शस्त्र उचलायचं आणि आपल्या एम वॉज लिमिटेड, आपल्या सहकार्यांना कैदखान्यातनं मुक्त करायचं. रविवार कारण प्रेचा दिवस आहे. बरोबर आहे. त्या दिवशी जरा सगळे सुस्त अवस्थेत असतात. त्या 9 एप्रिलच्या दिवशी उकाडा एवढा होता, हीट, उष्मा एवढा होता की सकाळचा मास हा संध्याकाळी ढकलण्यात आला. आणि जसे हे सगळे चर्चमध्ये गेले, इथे सैनिकांनी उठाव केला, आपल्या सैनिकांना सोडवलं. सैनिक सुटलेत म्हटल्यानंतर त्यांना अडवणाऱ्या प्रत्येक फिरंग्याला त्यांनी मारायला सुरुवात केली. मारो फिरंगी को म्हणून एकच आवाज संपूर्ण मेरठमध्ये घुमला आणि फार मोठ्या प्रमाणात युरोपियन लोकांची कत्तल करण्यात. त्यातही परत स्त्रियांना त्यांनी कुठेही हात लावला नाही. त्याला जेवढे ऑफिसर्स होते तेवढ्या ऑफिसर्सना मारले. उरलेले ऑफिसर, काही ऑफिसर्स पळून गेले, शेतात जाऊन लपले. या सैनिकांच्याकडे नेतृत्व असं काही नव्हतं. कोणी लीडर, कोणीतरी एकानं आवाज दिला, अब क्या करेंगे, चलो दिल्ली जाएंगे, दिल्ली जाएंगे और बादशाह सलामत को मिलेंगे म्हटल्याबरोबर सगळेजण दिल्लीला निघाले. किती संख्या असेल त्यावेळेला पुढे जाऊन दिल्लीपर्यंत पोहोचेपर्यंत? एक 700-800 सैनिक जे काही होते आणि बाकी नंतर जे त्यांना सामील झाले ते काही हजार सैनिक हे दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोचले. 2 दिवसानंतर दिल्लीला पोचले. बादशाह हा किल्ल्यात होता. त्याला उठावाची कल्पना होती पण नाही, उठावाची वगैरे कल्पना होती कारण दूत येऊन गेलेले होते. पण अचानक ज्या वेळेला दिल्लीच्या बाहेर गोंधळ सुरू झाला आणि कोणी सांगायला आलं की बाहेर फार मोठ्या प्रमाणावरती सैनिक आलेले आहेत, त्यावेळेला दिल्लीच्या रेसिडेंटनं बादशाहला सांगितलं त्या सैनिकांना भेटायचं नाही, दिल्लीचे दरवाजे उघडायचे नाही. आता बादशाहच्या घरात बादशाहची मुलगी आहे. त्या मुलीनं त्याला समजावलं की तुझं गेलेलं वैभव जे आहे, गतवैभव इंग्रजांच्याकडनं परत मिळवायचं असेल तर तू या लोकांना संधी आहे, एक चांगली संधी आहे. आणि बादशाह त्यांना मिळाल्याबरोबर दिल्लीचे दरवाजे उघडले गेले आणि दिल्लीत वारे माप कत्तल झाली.
दिल्लीचा जो रेसिडेंट होता मेटकाफ, हम्म. दिल्लीत त्याचा काका जो होता तो दिल्लीचा रेसिडेंट होता, दुसरा एक जण होता तो दिल्लीचा न्यायाधीश होता. हम्म. हे सगळे घाबरून पळायला लागले. काही मारले गेले, काही ना त्यांच्या हिंदी सेवकांनी स्वतःच्या घरात लपवून ठेवलं. आणि नंतर 2 दिवसानंतर त्यांना अलाहाबादकडे पाठवून दिलं. त्यावेळच्या इंग्रजी पेपरात म्हणजे लंडन टाइम्समध्ये वगैरे इंग्रजांच्या वरती काय अत्याचार झाले, इंग्रज बायकांच्या वरती काय अत्याचार झाले याचे रकानेच्या रकाने भरून त्यावेळेला आलेलं आहे. आणि ह्या एका गोष्टीबद्दल इंग्रजांनी नानासाहेबांना कधीच माफ केलं नाही. की एवढा काय मोठा झालंय. उठाव त्यांना अपेक्षित पण नव्हता. मे महिना होता, त्याच्यामुळे गव्हर्नर जे होते ते सिमल्याला गेलेले होते. त्याचा रिपोर्ट जो आहे तो बघा, की पहिला रिपोर्ट जो आलेला आहे मेरठला असं असं झालेला आहे, तो 9 मेला झालेला रिपोर्ट त्यांना 11 मेला तारेनं कळवण्यात आला. आणि मग त्यांनी पंजाबमधनं फौजा मागवायला सुरुवात केली, मद्रास प्रांतातनं फौजा मागवायला सुरुवात केली. आणि सर्वप्रथम त्यांचं धोरण हे ठरलं की आपण सगळ्यात पहिल्यांदी दिल्ली ताब्यात घेतली पाहिजे. मेन सेंटर होतं भारताचं. बादशाह तिथे होता आणि दिल्ली आजच्यासारखंच आहे, ज्याच्या ताब्यात दिल्ली आहे त्याच्या ताब्यात देश आहे. बरोबर, राजधानी आहे. राजधानी. ईस्ट इंडिया कंपनीनं 2 इटालियन फोटोग्राफर्स होते, ते ईस्ट इंडिया कंपनीकडे काम करत होते. त्यांना फोटो काढण्याचं काम दिलेलं होतं. 1857 सुरू असतानाच फोटोचं काम दिलं होतं. हो हो, 1857 दडपल्यानंतर उठाव. 1857चा उठाव चालू असतानाच ह्या बेनिटो म्हणून जो फेलिसो बेनिटो हा जो फोटोग्राफर आहे त्याने फोटो काढलेले आहेत. हे फोटो उपलब्ध आहेत, तुम्ही जे बघताय स्क्रीनवरती आपल्याला दिसतात प्रेक्षकांना ते बहुतेक सगळे फोटो हे त्या दोघांनी काढलेले आहेत. आणि हे त्या कालखंडात काढलेले फोटो आहेत. ऍक्च्युअल हे चालू असताना म्हणजे काश्मीरी गेटची त्यांनी काय अवस्था केलेली आहे हे तुम्ही त्याच्यात बघू शकता. या क्रांती युद्धात दिल्ली, कानपूर, बिठूर, लखनौ, फैजाबाद, आरा, जगदीशपूर ही ठिकाणं जी आहेत या इथे प्रचंड मोठ्या लढाया झाल्या, हातगाईच्या लढाया झाल्या. दिल्ली ज्याला आपण म्हणतो घरन घर दिल्लीचं लढलं, अक्षरशः दिल्लीला जिंकताना इंग्रजांना प्रचंड मेहनत करायला लागली आणि दिल्लीचा रस्ता ताब्यात घ्यायला लागला. त्यावेळेला दिल्ली पडली. त्याला सामान्य नागरिक पण लढत होते निश्चित, सैनिकांबरोबर. निश्चित सामान्य नागरिक सुद्धा ह्या इथे लढत होते. ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोषच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की सामान्य नागरिक आपसूक त्याच्यात ओढला गेला. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये युरोपियन जे मारले गेले त्याचा वचपा इंग्रजांनी एवढा जबरदस्त काढला. त्यावेळेला असं सांगतात की एकट्या दिल्लीत जवळपास 2.5 लाख लोकांना इंग्रजांनी ठार मारलं. अरे बापरे. नुसतंच ठार मारलं असं नाही, त्यांची प्रेत अग्निसंस्कारासाठी घेऊन जाण्यासाठी किंवा दफनविधी करण्यासाठी सुद्धा नेण्याला मनाई करण्यात आली. ती रानोमाळ हिंडणारे कोल्हे, कुत्रे, गिधाड यांनी ती प्रेत खाल्ली. एवढी दहशत त्यांनी निर्माण केली. म्हणजे ज्या वेळेला आपला पराभव होतोय हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला बादशाह हा हुमायून टोम जो आहे, हुमायूनची कबर जी दिल्लीत आहे त्या टोम मध्ये जाऊन लपला. ते युद्ध सुरू किती दिवस होतं ब्रिटिशांचं आणि दिल्लीमध्ये? दिल्ली 4 महिने. 4 महिने युद्ध. 4 महिने. एवढे महिने त्याने तो किल्ला दिल्ली लढवली. हो, 4 महिने. सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजांनी कोणतं शहर जिंकलं तर ते दिल्ली जिंकली. बाकीच्यांकडनं कोणाकडनं मदत आलीच नाही त्यांना त्यावेळेला तोपर्यंत? नाही, दुर्दैवानं नाही आली. पंजाबातून येईल असं वाटलेलं होतं, पण पंजाब हा 1857 मध्ये पंजाब प्रांत हा जवळपास ब्रिटिशांच्या बाजूनं साथ दिली. बादशहाला ज्या वेळेला पकडण्यात आलं तर त्यावेळेला मेजर हॉडसननं बादशाला सांगितलं आम्ही तुला मारणार नाही. त्याला एका टांग्यात बसवलं. बादशाला सांगितलं तुला मारणार नाही,
बादशाच्या देखत त्याची 2 तरुण मुलं, एक जवान बख्त होता आणि एक दुसरा होता, या दोघांनाही मेजर हॉडसननं बादशाच्या देखत शिरच्छेद केला आणि एका तबकात त्यांची शिरं घालून ही बादशाला भेट केली की कंपनी के पास से आपको ये तोहफा दिया जाता है. त्याच्यानंतर त्या राजपुत्रांची धडं टांग्याला बांधून बादशाला उलटा बसवून ती धडं फरफटत लाल किल्ल्यापर्यंत नेण्यात आली. अरे बापरे. पण नंतर ह्या युद्धानंतर बहादूरशाह जफर यांचं काय झालं? त्यांच्यावर कुठल्या प्रकारे ह्याचा दोष देण्यात आले किंवा त्यांच्यावर काय करण्यात आलं? ब्रिटिशांनी काय केलं? कंपनीच्या विरुद्ध बंड केलं, याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. ज्या किल्ल्यात एकेकाळी तो बादशाह म्हणून वावरला, ज्या किल्ल्यात एकेकाळी तो बादशाह म्हणून स्वतःची सत्ता राबवत होता, त्याच किल्ल्यात बादशाहवरती खटला भरण्यात आला. बादशाहवरती खटला भरण्यात आला आणि बादशाहला गुन्हेगार म्हणून डिक्लेअर करून त्याची मालमत्ता सगळी जप्त करण्यात आली आणि त्याला रंगूनला पाठवण्यात आलं. पुढे कालांतरानं बहादूरशाह जफर रंगूनमध्येच त्यांचं निधन झालं. त्यांची कबर पण तिथेच आहे. एक लक्षात ठेवा, हे ज्या वेळेला खटला चाललेला होता ना, तुम्ही सावरकरांचं, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी ह्या युद्धाला 1857चं स्वातंत्र्य समर म्हटलं, हे हा ग्रंथ ज्या वेळेला तुम्ही उघडता त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदी बहादूरशाह जफरचं एक कवन त्याच्यावरती येतं. ज्या वेळेला बादशाहचा खटला चाललेला होता त्यावेळेला एका हुजऱ्यानं बादशाहला सांगितलं, दुमदुम में दम नहीं अब खैर मांगो जान की, दुमदुम में दम नहीं अब खैर मांगो जान की, ऐ जफर अब ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. म्हणून बादशाहला हिणवलं. सर्वस्व गमावलेला तो बादशाह विमनस्कपणे त्या आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला होता. सर्वस्व गमावलेलं आहे. 2 राजपुत्र काही दिवसापूर्वी इंग्रजांनी मारून टाकलेले आहेत. बहादूरशाह जफर नंतर मुघल पूर्णपणे संपले. त्याच्यानंतर त्याच्या मुलांना मारूनच टाकलं ना, काहीच राहिलं नाही. हे ज्या वेळेला त्यानं ऐकलं, ते हिणवलेल्या हुजऱ्याकडे तो पटकन बघितला. सर्वस्व गेलं होतं पण सत्व गेलं नव्हतं. लक्षात ठेवा, सर्वस्व गेलंय त्याचं पण त्यानं सत्व गमावलेलं नव्हतं. त्यानं फाडकन त्या हुजऱ्याला जबाब दिला, गाजियों में भू रहेगी जब तलक ईमान की, गाजियों में भू रहेगी जब तलक ईमान की, तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. क्या बात. आणि खरोखर भारतीय समशेरी नंतर लंडनमध्ये सुद्धा चालल्या. तर आता बहादूरशाह जफर यांच्याबद्दल तर आपण ऐकलं, झाशीच्या राणीबद्दल पण आपण ऐकलं. तात्या टोपे ज्यांना ह्या 1857च्या युद्धामध्ये फार मोठं महत्व दिलं जातं, बरंचसं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं, कारण एक गनिमी काव्याने त्याने ज्या प्रकारे युद्ध इंग्रजांविरुद्ध सुरू केलं होतं तो एक वेगळाच अध्याय, वेगळीच गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? झाशीला पराभव झाला, कानपूरला पराभव झाला, ग्वाल्हेरमध्ये पराभव झाला. सगळीकडनं पराभवाच्या बातम्या येत आहेत. हे कळल्यानंतर नानासाहेब पेशवे भूमिगत झाले. असं म्हणतात की ते नंतर नेपाळला निघून गेले. पण तात्या टोपे अजूनही होते आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात त्यांनी पुढची 1.5 वर्ष हा लढा चालू ठेवला. शेवटचा 1857चा शेवटचा योद्धा जो आहे तात्यासाहेब, हा तात्या टोपे. आणि त्यांनी अत्यंत वेगवान हालचाली करत, ज्याला ब्लिट्झक्रीग म्हटलं जातं किंवा गनिमी कामा, ह्या तंत्रानं इंग्रजांच्या नाकेनऊ आणलं. शेवटी ते फितुरीने पकडले गेले. त्यांचाच मित्र जो होता, फितुरी आपल्या देशाला लागलेला शापच आहे. आपल्या देशाला लागलेला शाप आहे. ऐन वेळेला अवसानघात करणं आणि फितुरी होणं हा आपल्या समाजाला लागलेला शाप आहे. होता फितूर नसते तर मला वाटतं भारताचा इतिहास काहीतरी फार वेगळाच असता, काही वेगळंच काहीतरी घडलं असतं.
हा नक्की ह्या उठावाला एक वेगळं स्वरूप मिळालं असतं, पण दुर्दैवानं ते पकडले गेले आणि मध्य प्रदेशात शिवपुरी म्हणून एक जागा आहे, त्या शिवपुरीला त्यांना फासावरती देण्यात आलं. या युद्धाला धरून आणखीन एक प्रश्न आहे. 1857चा हा उठाव, यात इंग्रजांना सर्वाधिक भीती कोणाची वाटत होती? कारण बरेच नायक आहेत या उठावामध्ये, पण सर्वात जास्त भीती कोणाची होती? नानासाहेब पेशवे, पूर्णपणे नानासाहेब पेशवे. कारण त्यांचा प्रभाव जो होता तो इतर राजे राजवाड्यांच्यावरती खूप होता, आणि म्हणून त्यांना नानासाहेबांची खूप भीती वाटत होती. आणि नानासाहेबांना पकडण्यासाठी कालांतरानं हा स्वातंत्र्य समराचा प्रयत्न फसल्यानंतर जवळपास पुढची 50 वर्ष इंग्रज प्रयत्न करत होते. नानासाहेबांसारखा अंगकाठीचा माणूस दिसला, त्यांच्या चेहरेपट्टीचा माणूस दिसला की त्याला पकडलं जायचं, पोलीस ठाण्यात घेऊन गेले जायचे आणि त्याची चौकशी करायची की हा नानासाहेब आहे का. शेवटी 1907ला इंग्रजांनी निर्णय घेतला की आता नानासाहेब जिवंत असण्याची शक्यता नाही, सबब त्यांचा आता ठावठिकाणा शोधायचा प्रयत्न थांबवावा. म्हणजे नानासाहेब पेशवे हे शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागलेच नाहीत अजिबात. 1857च्या युद्धामध्ये महिलांचं योगदान कसं होतं? म्हणजे महिलाही या युद्धात तेवढ्याच ताकदीने उभ्या आहेत. म्हणजे झाशीची राणी आपल्याला माहितीच आहे. या पलीकडे असं कुठलं नाव आहे जे या युद्धात होतं, ती महिला होती? अहो, त्याच्यातले काही तर राज्यकर्तेच आहेत. अरे वा. अवधची बेगम आहे, बादशाची मुलगी आहे, झाशीची राणी तर आहेच आहे. झाशीच्या राणीनं तर महिलांची फौज तयार केली होती. राणीचे जे गोलंदाज होते, गोलंदाज म्हणजे तोफाला बत्ती देणारा जो माणूस असतो त्याला गोलंदाज म्हणायचे, त्या तोफा चालवणाऱ्या व्यक्ती ज्या होत्या त्या महिला होत्या. त्यांची नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि एक लक्षात ठेवा, घराघरातून ह्या समराला उत्तेजन मिळाल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढा उठाव होऊ येणार नाही होऊ शकत. तर सर, मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. हा जो उठाव प्री-प्लॅनिंग होताच, पण तो योग्य वेळेत सुरू झाला नाही, जरा आधी सुरुवात झाली, वेळेत झाले नाही किंवा कॉर्डिनेशन झालं नाही. जो काय त्या काळात आजकालचे मोबाईल किंवा इंटरनेट नव्हतं की पटकन मेसेज पाठवला आणि सगळे एकत्र आले. होऊ शकतं, मिस्टेक्स होतात, पण जर हे सगळं जुळून आलं असतं, योग्य वेळ निवडली असती, योग्य टाइमला सगळ्या ठिकाणी एकत्रित उठाव झाला असता, तर हा उठाव पूर्णपणे यशस्वी असता. ह्या उठावाच्या पाठीमागची कल्पनाच ही आहे की इंग्रज मुठभर आहेत, आपण एवढे आहोत, एकाच वेळेला जर का उठाव केला तर इंग्रज किती टिकतील. बरोबर आहे. हा त्याच्यातली मूलभूत कल्पना होती, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. आणि नंतरच्या ह्याच्यात काय होतं, नंतर ज्या वेळेला हा स्वातंत्र्य समराचा प्रयत्न सुरू झाला त्यावेळेला आम्ही साधन सामुग्रीत खूप कमी पडलो. इंग्रजांच्याकडे दळणवळणाची साधनं विपुल होती, रेल्वे होती, तारायंत्र होतं, आणि त्याच्यामुळे कुठे काय होतंय ह्या बातम्या त्यांना अगोदर कळायच्या. कोण कुठे आहे ह्या बातम्या ते समोर कळवून समोर सावध करू शकत होते. त्याच्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पारंपरिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र आणि हे आहे सगळ्यात आम्ही कमी पडलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला हवा तो रिझल्ट यशस्वी होऊ शकतो. मी त्याला पराजय असं म्हणणार नाही, आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. ही आमच्या स्वातंत्र्य युद्धाची, पुढे 90 वर्ष चालणाऱ्या स्वातंत्र्य युद्धाची ही सुरुवात होती. पण सर, ह्याला यश न मिळण्यामागे आणखीन एक कारण भारतातील संस्थानिक किंवा राजेही होते का, ज्यांनी या उठावाला सामीलच झाले नाहीत किंवा त्यांनी इंग्रजांना मदत केली? असे कोणी राजे संस्थानिक आहेत? मग उल्लेख केला. मी जसं म्हटलं की अख्खा पंजाब प्रांत केवळ 5 वर्ष आधी 1850ला शिखांचं साम्राज्य नष्ट झालेलं होतं. ते सुद्धा आपल्या बाजूने लढले नाहीत. उलट पक्षी शीख फलटण जी होती, रेसिडेन्सीमध्ये ऐन जून महिन्यात ज्या वेळेला पाणी संपलं, रेसिडेन्सी म्हणजे लखनौचा वेढा जो आहे,
त्या ह्याच्यात पाणी संपलं त्यावेळेला ह्या शीख पलटणीनं एका रात्रीत विहीर खणली आणि पाणी उपलब्ध केलं ब्रिटिशांना. ब्रिटिश. अशा प्रकारचे उठाव पुन्हा होऊच नये म्हणून कुठले कायदे किंवा काय बदल काय झाला या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जाऊन इथे ब्रिटिश क्राऊन, ब्रिटिश राजवट जी आहे ही थेट लागू झाली. भारत मंत्रालय 1857 मध्ये जे काही कमवलं तर तेवढंच ते ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे ईस्ट नष्ट इंडिया झाली. कंपनी पूर्णपणे गेली आणि त्याच्याऐवजी ब्रिटिश सत्ता आली. ब्रिटिश सत्ता आली. ब्रिटिश पार्लमेंटचं भारतावर त्यांचे कायदे इथे पण लागू कायदे झाले. इथे लागू झाले. कालांतरानं इथे विधिमंडळ निर्माण करण्यात आलं, पण त्यानंतरच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जे होतं त्यांचा इथला अस्तित्व जे होतं ते सगळं संपलं. ईस्ट इंडिया कंपनीचं नुकसान 1857च्या युद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालं पाहायला गेलं तर. आज तुम्ही जर का इंटरनेटवरती गेलात आणि ईस्ट इंडिया कंपनी हे जर का शोधलं तर त्याची मालकी एका भारतीयाकडे. ते आजही ते पूर्वी पण व्यापार करत होते, ते आजही व्यापार करतायत आणि त्याची मालकी एका भारतीयाकडे. भारतावर 100-150 वर्ष राज्य करणारी एक कंपनी आज भारतीयाची, आज एका भारतीयाची. पण सगळ्यात महत्वाचं याच्यातला हे बदल हा झाला की ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात शस्त्रास्त्र बंदी कायदा लागू केला. कोणीही शस्त्र बाळगायचं नाही आणि बाळगलंच तर त्याचा परवाना आमच्याकडनं घ्यायचा. हे केल्यामुळे एक मोठ्या प्रमाणावरती सैन्यात जायची किंवा हे होण्याची जी पद्धत होती ती बऱ्यापैकी कमी झाली. दुसरं थोडक्यात म्हणजे आपल्यातलं शौर्य कमी व्हावं, आपण आपल्यातली युद्धनीती कमी व्हावी, हत्याराचं आपलं संबंध कमी व्हावा, त्यासाठी घेतलेला एक पॉलिटिकल निर्णय होता. अगदी बरोबर आहे. पुढे 1915 पर्यंत म्हणजे पहिलं महायुद्ध चालू होण्याच्या सुरुवातीपर्यंत इंग्रजांनी भारतीय तरुणांना लष्करात अधिकार पद दिली नव्हती. सर, साधारणतः इतिहास फार लोकांच्या लक्षात राहत नाही आणि घडलेल्या घटना माणूस कालांतराने विसरून जातो. तसेच 1857ची ही घटना जी आजही आपल्या लक्षात आहे, आज शालेय शिक्षणामध्ये लोकांना शिकवली जाते, ह्याचं जे जतन आहे किंवा ह्याचा जर लोकांना कळण्यासाठी जे पहिलं माध्यम होतं ते पुस्तक, ते सावरकरांनी लिहिलं. 1857चा स्वातंत्र्य संग्राम, ह्या पुस्तकामुळेच हा इतिहास इथपर्यंत पोहोचलाय का? आणि त्याच्यामुळे आताच्या पिढीला किंवा आपल्याला एक आपल्या लोकांनी केलेलं शौर्य किंवा त्यांनी केलेला एक प्रयत्न जो खरंच वाखाणण्याजोगा होता, तो उठाव मोठा होता, हे कळू शकलंय का? निश्चितपणे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक जगातलं पहिलं पुस्तक असं आहे की जे प्रकाशित होण्यापूर्वी त्याच्यावरती बंदी घालण्यात आली. ब्रिटिश राजवटीत सावरकरांच्या ह्या पुस्तकावरती प्रकाशित होण्यापूर्वीच बंदी आलेली होती आणि त्याच्यामुळे हे हॉलंडमध्ये छापून, कारण देवनागरी फॉन्ट कुठे मिळत नव्हता, भारतात छापता येणं शक्य नव्हतं, म्हणून गुप्त रूपानं हे पुस्तक भारतात वितरित करण्यात आलं. कालांतरानं ज्या वेळेला क्रांती संग्राम सुरू झाला, काळ कुठला? त्यावेळेला 1905. हा साधारणतः 1905ला ह्या पुस्तकावरती बंदी घालण्यात आली आणि रेव्होल्युशनरी तेव्हा मुवमेंट भारतात साधारणतः स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात होत होती मोठ्या प्रमाणावरती. साधारणतः 1920 नंतर ह्या क्रांती 20 ते 30 हा जो कालखंड आहे ना, ह्या कालखंडात स्वातंत्र्य रेव्होल्युशनरी मुवमेंट जी आहे, क्रांतिकारी चळवळ जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती आणि थोडक्यात चाललेली होती. राजे आणि संस्थानिकांची नव्हती, ती देशाची होती. प्रथमतः राष्ट्रासाठी लढत होते स्वातंत्र्य सैनिक, तेव्हा राजा आणि संस्थान राहिलं. पुण्यात टिळकांसमोर त्याचा प्रयोग सुद्धा करण्यात आला. त्या पहिल्या बॉम्बचं नाव होतं लिबर्टी बॉम्ब आणि टिळकांच्या समोर टिळक आणि योगी अरविंद हे त्यावेळेला सिंहगडावरती होते, त्यावेळेला त्यांच्या समोर याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं. कोल्हापूरचे बापट म्हणून एक तज्ञ होते, त्यांनी तो बॉम्ब बनवला होता, त्याचं नाव होतं लिबर्टी बॉम्ब. पुढे सावरकरांचं हे जे पुस्तक आहे
हे पुस्तक क्रांतिकारकांनी भगवद्गीता म्हणून स्वीकारलं होतं. क्रांतिकारकांनी याच्या वेगवेगळ्या भाषेत प्रती काढल्या, त्याचा अनुवाद करून घेतला. सुभाषचंद्र बोसांनी तर आझाद हिंद फौजेसाठी गुरुमुखी म्हणजे पंजाबी, गुरुमुखी, तमिळ, उडिया, आसामी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतल्या प्रती काढल्या आणि सैनिकांच्या त्या वाटल्या की आपलं स्वातंत्र्य कसं मिळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, ही जी घोषणा आहे त्याला अनुसरून त्याने आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा किंवा त्यांना आत्मिक बल देण्याचा तो एक त्यांनी जो प्रयत्न केलाय तो वाखाणण्यासारखा, आणि तो एकमेव ग्रंथ आहे. ही भगवद्गीता आहे हो. स्वातंत्र्य आंदोलनाची. 1857च्या उठावातून आजच्या तरुण पिढीने काय धडा घ्यायला हवा, त्यांनी काय शिकायला हवं ह्या माध्यमातून? आपण प्रत्येक पिढीला हा संदेश देत राहिलं पाहिजे. प्रत्येक पिढीला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगणित लोकांनी, ज्यांची नावं कुठे इतिहासाला माहीत नाहीत, अशा लोकांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या लोकांची स्मृती ठेवणं, त्यांचं स्मरण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. जो आपला इतिहास विसरतो त्याचं पुढचा वर्तमान बिघडतो. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. सो त्याच्यामुळे या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण यांचं सगळ्यांचं स्मरण करूया आणि पुढच्या पिढीला याबद्दल माहिती देऊया. नक्कीच सर. धन्यवाद सर, तुम्ही खूप वेळ काढून लोकशाहीच्या मंचावर आम्हाला वेळ दिली. शौर्यगाथामध्ये इतक्या सुंदरपणे 1857च्या उठावाबद्दल माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण शौर्यगाथाच्या माध्यमातून अशाच प्रकारे इतिहासाची पानं पुढे उलगडणार आहोत. त्यासाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.